ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत होतो मार्तंड विजय, अध्याय 4, कैलासावर जाण्याचे विविध मार्ग. हे 7ही धर्मपवित्र विष्णूला वंदन करून विहंग मार्गाने कैलासावर जाऊ लागले. तो मार्ग पक्षासारखा झपाट्याने आक्रमण करत होता. कैलासपर्यंत जाण्यासाठी एकंदरीत 5 मार्ग आहेत. एक मार्ग केदार पर्वतावरून चालत जाण्याचा. दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे सिद्धीच्या साहाय्याने जाणे. तिसरा मार्ग म्हणजे योग सामर्थ्याने तिथे जाऊ शकतो. चौथा मार्ग म्हणजे मन सामर्थ्याने जाणे, परंतु तसा फक्त नारदच जाऊ शकतो. 5वा आणि शेवटचा मार्ग म्हणजे अंती मृत्यूनंतर शिवगणांसह विमानातून सन्मानाने जाणे. तसे फक्त पुण्यात्मे जातात. चालत जाण्याच्या साधनेचे वर्णन. जन्मांतरीच्या पुण्याईने जर चालत कैलासावर जावे अशी इच्छा झाली तर त्यासाठी प्रथम वनस्पती साधन करावे लागते. त्याची रीत कशी आहे? आधी गुरुसेवा करून गुरुकडून अघोर मंत्राची दीक्षा घ्यावी. नंतर त्या मंत्राचे पुनरुच्चारण पूर्ण करावे. त्या उपरानंतर गिंधण, आघाडा वगैरे वनस्पतींचा रस सेवन करावा. पुनरुच्चारामुळे देह पवित्र बनतो आणि रस पिऊन तो वज्राप्रमाणे अभंग होतो. नंतर त्यावेळी चालत जाण्यासाठी तो पात्र होतो. त्या सिद्धीची प्रचिती म्हणजे दोन्ही पावले जुळवून बसावे. पावलांच्या खाली जाळ पेटवावा आणि त्यावर भांडे ठेवून अन्न शिजवावे. तेव्हा शरीराला कोणतीही इजा होत नाही. नंतर पृथ्वी प्रदक्षिणा करावी, सर्व तीर्थांची यात्रा करावी व शेवटी काशी क्षेत्री जावे. हे शिवाचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे. तिथे काही दिवसापर्यंत नित्य अघोर मंत्राचा जप करत राहावे. नंतर पुढे केदार पर्वताच्या दिशेने जावे. वाटेवर श्री गंगेचे उगमस्थान गंगोत्री आहे, त्याचे दर्शन घ्यावे आणि नंतर केदारच्या उजवीकडे निघावे. तिथे रेतुकुंड आहे, त्यात त्रिकाळ स्नान करावे. नंतर तिथल्या पुजाऱ्याला पुढचा मार्ग विचारावा. असे करणाऱ्या एका सिद्धीला पुजारीला म्हणाला की या पुढचा मार्ग महाकठीण असून तो जीवावर उदार झाला असेल त्यालाच झेपेल, परंतु या अगोदर इथल्या राजाची परवानगी घ्यावी लागेल. तेव्हा सिद्ध राजसभेत गेला व राजापाशी त्याने आज्ञा मागितली. राजाने त्याला त्यातील धोके सांगून पूर्णपणे परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला, तरीही त्याने दृढ निश्चयाने राजाची परवानगी ही मिळवलीच. सिद्धीचा पुढचा प्रवास. सिद्धीने अवधूती दीक्षा घेतली व वस्त्राचाही त्याग केला. तेव्हा सर्व नागरिकांनी त्याची पूजा केली. त्याच्या हातात पताका दिली. काही अंतरापर्यंत सोबत जाऊन त्याला निरोप देखील दिला. पुढे एक गणपतीचे देऊळ आले. तिथे दर्शन घेऊन स्तुती करून तो त्या मंदिराला उजवी घालून पुढे निघाला. पुढे तर असा भाग होता की जिकडे पाहावे तिकडे बर्फच होता. माणूस, जीवजंतू, वनस्पती असे काहीही दिसत नव्हते. मार्ग विचारणार तरी कुणाला? तो अगदी हतबल झाला. अघोर मंत्राचे अद्भुत सामर्थ्य, तरीही त्याच्या मनोमनी गुरुपासून मिळालेल्या मंत्राचा जप अखंड चालूच होता. त्या मंत्राच्या प्रभावाने त्याला पुढच्या मार्गाचे ज्ञान अंतर्यामीच होत असे. त्या मंत्राच्या प्रभावामुळे त्याला प्रवासाचे कष्ट अजिबात देखील होत नसेत. झोप, तहान आणि भूक यावर विजय मिळवून तो निर्भयपणे अहोरात्र मार्ग चालत राहिला. नंतर तो बर्फाचा पर्वत पार करून पुढे गेला. तेव्हा घनदाट जंगल प्रदेश त्याला लागला. अनेक हिंस्र पशु अंगावर धावून येत होते, परंतु मंत्रशक्तीने त्याला कवच असल्यामुळे नंतर पळून देखील जात असत. पुढे असा एक प्रदेश लागला की आजूबाजूला मागे पुढे सर्वत्र विंचूच विंचू होते, पण ते सिद्धाला चालण्यासाठी मार्ग मोकळा करून देत. तेथून तो पुढे जातो तो महाविषारी व उग्र अशा सर्वांनी भरलेला प्रदेश होता. त्यांच्या विषामुळे झाडे झुडपे गवत जळून जात असे, पण त्या सिद्धाला पाहून ते दूरच राहत. असे कितीतरी संकट येत राहिली तरी देखील सिद्ध मंत्राचा जप करत हृदयात शिवध्यान आठवत चालत राहिला.
पुढे एक अंध्रचंद्रकार शिळा दिसली. तेव्हा त्याला फार आनंद झाला व योग्य मार्ग मिळाला म्हणून तो घटकाभर त्या शिळेवर बसला. जराशी विश्रांती घेऊन शिळेला प्रदक्षिणा घालून तो पुढच्या प्रवासाला निघाला. नंतरचा सौख्यदायक प्रवास वाटेवरून चालला असताना त्याने औचित एक नगर पाहिले. अघोर मंत्राच्या जपाच्या प्रवाहाने त्याचा देह थकण्याऐवजी अधिकच उत्साहित होत असे. त्या नगरात चमचमणारी सोन्याची घरे असून नागरिकांना 300 वर्षाचे आयुष्य होते. त्यांच्या स्त्रियाही स्वरूप सुंदरी असून दागिन्यांनी सजलेल्या होत्या. सिद्धाला हे सर्व पाहून नागरिकांनी त्याने मोठ्या आनंदाने स्वागत केले आणि राजाला सांगितले की मृत्यूलोकाची कोणी एक तपस्वी सदैव कैलासाकडे निघाला आहे. तेव्हा राजाने स्वतः येऊन त्याचा सन्मान केला आणि त्याला नगरात विश्रांती घेण्याची विनंती केली. सुखसोयींची व्यवस्था केली. पण त्याच्या मोहात न पडता सिद्धाने हात जोडून पुढचा मार्ग सांगण्याची विनंती त्यांना केली. तेव्हा राजाने त्याला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवला. राजाचा निरोप घेऊन सिद्ध पुढे चालू लागला. मार्गक्रमण करत असता त्याने अनेक आश्चर्यचकर गोष्टी पाहिल्या. वाटेवर दुतर्फा फळांनी व फुलांनी लगडलेले अनेक वृक्ष होते. एकाहून एक सरस अशी 16 नगरे त्याने पाहिली. तिथे झाडे, वेली, दगडसुद्धा मनुष्यासारखे संभाषण करत होते. सिद्धीला मनातल्या मनात आपल्या भाग्याचे मोठे कौतुक वाटे. प्रत्येक नगराजवळून जातेवेळी नागरिक त्याला थांबवून सन्मानाने नगरात घेऊन जात असे. सर्व प्रकारे सेवा करत, काही काळ राहण्यासाठी गळ देखील घालत, पण तो मोठ्या नम्रतेने नकार देऊन पुढचा मार्ग विचारत असे. अशी 16 नगरे मागे टाकून तो जेव्हा पुढे गेला तेव्हा त्याने भल्या थोरल्या व प्रचंड असा चंद्रपर्वत पाहिला. सरळसोट असा तो एखाद्या सुळक्यासारखा उंचच उंच पर्वत पाहतात सिद्ध हतबुद्ध झाला आणि पटकन खाली बसला. पर्वत ओलांडावा तरी कसा हे सुचत नसल्या कारणाने तो अघोर मंत्राचा जप करू लागला. तेव्हा कुठून कसा कोण जाणे, पण एक म्हातारा ब्राह्मण त्याच्या पाशी येऊन त्याची चौकशी करू लागला. तेव्हा आपला सर्व वृत्तांत वर्णन करून सिद्धाने त्याला पुढचा मार्ग सांगण्यासाठी विनंती केली. सिद्धाच्या अघोर मंत्राच्या प्रतापाने ते म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप सोडून इंद्र प्रगट झाला. त्याने कृपा करून सिद्धाला दिव्य दृष्टी दिली व तो गुप्त होऊन इंद्रलोकी निघून गेला. सिद्धाला पुढचा मार्ग दिसला व तो पर्वत ओलांडून पलीकडे उतरून गेला. थोडा पुढे जातो ना जातो तोच एक विशाल अशी नदी लागली. सागरासारखी ती नदी बघून सिद्ध स्तब्ध होऊन उभा राहिला. त्याचवेळी नौका घेऊन काही नावाडी तिथे आले व नौकेत बसून पहिले तरी जाण्याची विनंती करू लागले. सिद्धाने सांगितले की तू भूलोकापासून इथवर चालत आला असून पुढेही वाहन वापरणार नाही. नावाड्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे न ऐकता तो मंत्रावरील व शंकरावरील श्रद्धेपोटी नदीकाठी गेला. त्याने पाण्यावर पाऊल ठेवले, मात्र तो जसा जमिनीवर चालतो तसा झरझर पाण्यावरून चालत पहिले तीरावर जाऊन पोचला. तिथे गेल्यावर पाहतो तर लक्षवधी देव जमले होते. त्यांनी हा सदैव आल्याचे पाहून मोठे आश्चर्य वाटले व त्यांनी त्याला हे कसे साध्य झाले असे देखील विचारले. तेव्हा त्याने प्रवासाचे वर्णन त्यांना सांगितले व हा प्रवास शिवमंत्राचा प्रभाव असल्याचे सांगून पुढे कैलासाला पोहोचण्यासाठी मार्ग दाखवण्याची विनंती केली. त्यावर देवांनी त्याला एका जांभळाच्या झाडाजवळून जाण्याचा मार्ग दाखवला. त्यावरून चालत असताना बुलणारे वृक्ष, वेली व पाषाण त्याने पाहिले. मंत्रजप करत जात असताना त्याला अनेक शिकारे असलेला एक सोन्याचा पर्वत लागला. त्यावर अनेक देवांच्या वस्त्या होत्या. गंधर्व, किन्नर, यक्ष, ऋषी, नक्षत्र देवता, पितृदेव, मरुदेव, अप्सरा असे नानाविध जातीचे 33 कोटी देवांचे वेगवेगळे लोक होते. इंद्राच्या आधिपत्याखाली ते सुखाने राहत होते. जिवंतपणी ज्या मनुष्याने ज्या देवाची भक्ती केली असेल तो मृत्यूनंतर त्या देवाच्या नगराचा रहिवासी बनतो. असे सर्व कौतुक पाहत पाहत सिद्धीने मेरू पर्वत चढण्याचा आरंभ केला. मेरूच्या पठारावर 3 शिखरे आहेत. पहिले सत्यलोकचळ, तिथे ब्रह्मदेव राहतो. पुढे 13,000 योजने उंचावर वैकुंठाचळ आहे.
त्याच्याही वर 17,000 योजने दूर अंतरावर कैलास पर्वत आहे. त्याचा रंग धोतराच्या फुलासारखा शुभ्र पांढरा आहे. जेव्हा सिद्ध कैलासाजवळ जाऊन पोहोचला तेव्हा त्याच्याजवळ एक विमान आले. कैलासावर सिद्धाचे स्वागत. त्या विमानात शिवगण बसले होते. ते सिद्धाला म्हणाले की तुम्हाला कैलासावर घेऊन जाण्यासाठी आम्ही विमान घेऊन आलो आहेत. तेव्हा सिद्ध हात जोडून बोलला की मी चालत इथपर्यंत आलो आहे व पुढेही तसाच जाणार आहे. हे ऐकल्यानंतर रुद्रगणांना त्यांच्या निश्चयाचे मोठे कौतुक वाटले व त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. त्यामुळे त्या पर्वतावर चढून जाण्याचा मार्ग त्याला दिसला. तेव्हा तो पुढे चालू लागला. वाटेवरील अनेक विसाव्याची स्थाने, निरनिराळ्या देवतांची नगरे व त्यातील नागरिक पाहत पाहत एका भव्य अशा महाद्वारापाशी जाऊन पोहोचला. तिथे शंकराचे शेकडो गण वावरत होते. सिद्धाने त्यांना हर हर असे म्हणून अभिवादन देखील केले. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी शिवदर्शनाची इच्छा बोलून दाखवली. त्या गणाच्या प्रमुखाने एका गणाला बोलवले व त्याला सांगितले की या सिद्धाला दरबारापर्यंत घेऊन जा आणि जयानंदीची यांच्याशी भेट करून दे. तेव्हा गण व सिद्ध असे दोघेही त्या प्रमुखाला वंदन करून निघाले आणि थेट भोगारण्य नावाच्या मुख्य नगरापाशी आले. नगरात प्रवेश करून अनेक रस्ते व चौक पार करून शिवमंदिरापाशी आले. मुख्य देवडीवरील गणपतीला वंदन करून पुढे गेल्यावर दिव्य शिवसभा त्याला दिसली. तिथे त्या गणाने जयनंदीची भेट घेतली आणि सिद्धांचा सर्व वृत्तांत निवेदन हा केला. जयनंदीने सिद्धांचे स्वागत केले व गणास परत पाठविले. सदैव चालत कैलासावर जाण्याचा हा मार्ग निवेदन केला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.